नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्हाला ग्लासी स्किन हवी असेल तर त्यासाठीचा अगदी सोपा असा घरगुती उपाय बघणार आहोत. ही एक अशी खास स्किन केअर रेसिपी आहे जी तुमच्या त्वचेवर ग्लो आणेल आणि तुमची त्वचा अजून निखारदार बनवेल. हा एक व्हिटॅमिन सी रिच मास्क आहे. तो कसा तयार करायचा, त्याचे फायदे काय आहेत, हे सगळं काही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे फार सोपं आहे आणि तुमचा चेहरा अधिक निखारदार आणि ताजातवाना बनवण्यास मदत करेल. चला तर मग सुरू करूया. तुम्ही इकडे संत्री किंवा मोसंबी दोन्हीपैकी एक काहीही घेऊ शकता. ज्याचे तुम्हाला साल तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घेऊ शकता. माझ्याकडे मोसंबी आहे, पण साल जेव्हा आपण काढतो तर त्यावरती अशा पद्धतीचे स्टिकर्स असतात. किंवा मग साल जर ताजे नसेल, तुम्ही 1 ते 2 दिवस ठेवून दिलेले असेल, तर त्याला अशा पद्धतीने बुरशी सुद्धा लागते. मग आपल्याला जेव्हा हे ट्राय करायचं, तेव्हा तुम्ही ताजी संत्री किंवा मोसंबी ही खाण्यासाठी घेतली असेल, तर लगेच तुम्हाला हा मास्क बनवायचा. कारण आपण हे स्किनसाठी करतोय. स्किनसाठी कसल्याच प्रकारचं आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. त्यामुळे जेही आपण करणार आहोत ते अगदी फ्रेश असायला हवं. आता इथे मी साधारणतः 1 ते 2 मोसंबीचे साल घेतलेले आहेत आणि आता आपल्याला याची व्यवस्थितरित्या प्रोसेस करायची आहे. ती कशी? चला तेही बघूयात. पण यामध्ये मात्र आपल्याला ज्या काही संत्री किंवा मोसंबीच्या बिया असतात त्या घ्यायच्या नाही आहेत. फक्त जे साल आपण फेकून देतो त्याचा वापर आपण यासाठी करणार आहोत. तुम्ही सर्व सामग्री जी आहे स्टेप बाय स्टेप बघा. जी सामग्री आपण यामध्ये वापरणार आहोत ती टोटली आपल्या घरी अवेलेबल असते. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे करू शकता. हा जो काही व्हिटॅमिन सी रिच मास्क आपण बघत आहोत, हा महिला पुरुष दोघांनाही चालतो. सगळ्यात महत्त्वाचं, याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहेत. तुमची जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तरी सुद्धा तुम्हाला याने काहीच ॲलर्जिक रिॲक्शन होणार नाही. आता हे साल आपण सगळ्यात प्रथम न पाण्याचा वापर करता किंवा कोणताही न पदार्थ यामध्ये टाकता जशी जमेल तशी जाडसर अशी पेस्ट करून घेऊयात. कारण आपण यामध्ये जर पाणी टाकलं तर व्यवस्थित पेस्ट होईल, पण आपल्याला बाकीचे इन्ग्रेडियंट सुद्धा यामध्ये घालायचे आहेत. त्यामुळे आपण याचा थोडासा जेवढं होईल तेवढं बारीक करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल. ते 2 चमचे असणार आहे. मी 2 मोसंबीचे साल घेतले होते, 2 मोसंबीचे, तर त्या हिशोबाने मी इकडे प्रमाण सांगत आहे. कमी जास्त होऊ शकतं. सेकंड आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीन आपल्या चेहऱ्याला खूप छान मॉइस्ट ठेवतं. त्यामुळे ग्लिसरीनचं प्रमाण आपल्याला फक्त 1 चमचा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये तिसरा इन्ग्रेडियंट घालणार आहोत आणि तो खरंच अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते आहे गुलाबजल. इथे तुम्हाला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला याची पेस्ट बनवण्यासाठी सुद्धा फक्त गुलाबजलचाच वापर करायचा आहे. हवं तर तुम्ही गुलाबजलचं प्रमाण हे जास्त घेऊन थोडाफार पाण्याचा वापर करू शकता. पण मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही इकडे गुलाबजलचाच वापर करा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे अलोवेरा जेल. तर रॉ अलोवेरा जेल नका घेऊ. इकडे जे मार्केटमध्ये मिळतं ते अलोवेरा घ्या आणि इथे 1 चमचा मी अलोवेरा जेल वापरलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. ह्या कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला खूप इझिली मिळेल. हे आपल्या स्किनला खूप छान पद्धतीने हायड्रेट ठेवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्या आपल्याला 2 घ्यायच्या आहेत. बऱ्याच जणांना जर हे सूट होत नसेल तर ते इथे याचं जे प्रपोर्शन आहे ते फक्त 1 घेऊ शकता किंवा मग थोडंसं स्किप केलं तरीही चालेल. पण याने काहीच रिॲक्शन होत नाही. आता आपण पहिले जे गुलाबजल वापरलं आहे ते फक्त 2 चमचे वापरलं आहे. पण आपल्याला याची पेस्ट होण्याकरिता गुलाबजल अजून लागणार आहे. त्यामुळे आपण हे इन्ग्रेडियंट टाकून एकदा पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी याची पेस्ट झाली आहे. पण आपल्याला ह्या पेस्टमध्ये फार स्मूथनेस हवा आहे. आपल्याला यामध्ये जास्त जे काही मोसंबीचे साल आपण घेतले त्याचे पीसेस नको असायला. एकदम फाईन पेस्ट असायला हवी. म्हणून आपण यामध्ये जसं लागेल तसं गुलाबजलचा वापर करून याची पेस्ट बनवणार आहोत. तर आता मी हे व्यवस्थितरित्या बनवून घेते. आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे. कारण आपण यामध्ये मसाले सुद्धा वाटतो. तर हे स्किनसाठी करत आहोत. त्यामुळे मिक्सरचं भांडं आधी स्वच्छ असं धुवून घ्यायचं. कसल्याही प्रकारचा मसाला जर वाटलेला असेल तर ते भांडं शक्यतोवर तुम्हाला टाळायचं आहे. बघू शकता किती फाईन पेस्ट ही तयार झालेली आहे. आता ही पेस्ट तुम्ही कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये काढू शकता. मी तुम्हाला एकच रेकमेंड करेल, जेव्हाही तुम्हाला हा व्हिटॅमिन सी रिच मास्क बनवायचा आहे
तेव्हा हा ताजाच केलेला बरा आणि लगेचचा वापरलेला बरा असेल. कारण याचे जे काही आपल्याला रिझल्ट येणार आहे तो तुम्हाला ताजं वापरल्यानंच येणार आहे. कोणत्याही गोष्ट फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी जर आपण ती फ्रेशच वापरली तर तिचा रिझल्ट जो आहे तो द्विगुणित होतो. तर पाहिलंत ना तुम्ही किती सोपं आहे व्हिटॅमिन सी मास्क बनवणं. जी गोष्ट आपण फेकून देतो त्याच गोष्टीचा वापर आपण खरं तर यासाठी केलेला आहे. एकदम जबरदस्त आहे. एवढी जी पेस्ट बनली आहे यामध्ये आरामशीर 4 ते 5 लोकांना ही चेहऱ्याला लावायला अगदी योग्य प्रमाण आहे. तुम्ही जर एकच पर्सन असाल तर अर्ध साल जरी घेतलं तरीही चालेल. चला आता हे वापरायचं कसं ते बघूया. तुम्हाला सगळ्यात पहिले चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या या मास्कची लेयर तुमच्या स्किनवरती लावायची आहे. तुम्ही हवं तर मानेला सुद्धा कव्हर करू शकता आणि हातापायांना सुद्धा तुम्ही हा मास्क लावू शकता बिनधास्तपणे. तुम्ही बघितलं असेल की व्हिटॅमिन सीचे असंख्य फायदे आहेत आणि तुमच्या त्वचेतील कोलेजनला उत्पादन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी हे खूप मदत करतं. त्यामुळे तुमचा चेहरा टाईट आणि यंग दिसतो. त्याचप्रमाणे डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन सुद्धा फार कमी होतं. त्यामुळेच हा मास्क जो आहे हा ऑल इन वन मास्क आहे. आता हे लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिटं हे ठेवायचं. फक्त एक काळजी घ्यायची, हे ड्राय होऊ द्यायचं नाही आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांच्या बोटांनी मसाज करत राहायचं आहे. जिथे की ब्लॅक हेड्स जास्त झालेले असतात, आपल्या हनुवटीच्या वरती तिथे सुद्धा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात, नाकाच्या बाजूला सुद्धा असतात आणि आपल्या इथे गालाच्या वरती जे आहे प्रचंड असे पिंपल्सचे डाग असतात, पिगमेंटेशन असतं, फोरहेडला सुद्धा असतं. सो तिथे आपल्याला हे साधारणतः 1 ते 1.5 मिनिट मसाज करायचा आहे. आता हा जो काही मास्क आहे हा तुम्ही डेली लावू शकता. तुम्हाला छान अजून मस्त रिझल्ट हवा असेल तर डेली वापरा. तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल आणि तसंही हिवाळा सुरू आहे त्यामुळे संत्री, मोसंबी आपल्याला चांगली बाजारात मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे तुम्ही नक्की याचा वापर करा. आता मी अशा पद्धतीने हे मस्त असं चोळून घेते आहे. तुम्हाला सेम पद्धतीने मसाज करायचा. नंतर कोणतंच फेसवॉश वापरायचं नाही. एकदम कोमट पाण्याने आपल्याला चेहरा धुवून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला काहीच वापरायचं नाही. डेली करा, 15 दिवस करा. तुम्हाला 15 दिवसात याचा निखार नक्की जाणवेल. आता जर तुम्ही हे जास्त बनवलं असेल तर मग हे कसं स्टोअर करायचं ते बघूयात. तर हे तुम्हाला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला फक्त हे 3 दिवस ठेवायचं आहे. त्याच्या जास्तही चालेल, पण आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट आणण्यासाठी आपल्याला जे त्याच्यामध्ये इन्ग्रीडियंट घातले त्याचा छानसा असा मस्त रिझल्ट येण्यासाठी आपल्याला हे फक्त 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. डेली याचा वापर करा. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग सुद्धा नाहीसे होण्यास मदत होईल. हळूहळू तुम्हाला छान रिझल्ट मिळेल आणि तुमचं जर लग्न असेल तर तुम्ही अवश्य हा व्हिटॅमिन सी रिच मास्क नक्की वापरा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला की नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मंडळी, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.